आपण ते स्टार्ट करूया. बघा याच्यामध्ये आता टायटल्स, कॅप्शन्स अँड हेडलाईन्स. बघा तुम्हाला एखादं पिक्चर दिसलं, तुम्ही काय करता, त्याच्या खाली काहीतरी लिहिता की नाही, आहे की नाही? काय लिहिता रे बऱ्याच वेळा? काहीतरी कॅप्शन देता की नाही? आता टायटल म्हणजे काय, सिम्पल. आता टायटल म्हणजे काय, तर एखादी स्टोरी आहे, बरोबर, तर त्या स्टोरीला काहीतरी तुम्ही टायटल द्याल की नाही, बरोबर. एखादं बुक आहे, आर्टिकल आहे, त्याला काहीतरी आपण टायटल देतो, राईट. ठेवलं खिडकीत, ठीक आहे, त्या बाहेरच्या, ठीक आहे. काहीतरी टायटल देतो ना आपण, ठीक आहे. एखादी स्टोरी आहे, तर काहीतरी टायटल असते त्याला. कॅप्शन म्हणजे काय, कॅप्शन म्हणजे काय, शॉर्ट सेंटेन्स और फ्रेजेस दॅट डिस्क्राईब द पिक्चर्स, फोटो एक्सेट्रा. एखादा फोटो तुम्हाला दाखवला, ओके, आणि तुम्हाला म्हटलं कॅप्शन द्या, राईट. तुम्ही काहीतरी कॅप्शन देता, त्याला काहीतरी डिस्क्राईब करता अबाउट दॅट पिक्चर, राईट, तुमच्या मनानं. दॅट इज अ कॅप्शन, राईट. सो हेडलाईन म्हणजे काय, हेडलाईन हे सुद्धा एक टायटल सारखंच असतं, बट हे जनरली हेडलाईन जे असतं, हे आपण काय करतोय, हेडलाईन्स हे आपण आर्टिकलला, एखाद्या रिपोर्टला, एखाद्या न्यूजला देत असतो टू ग्रॅब द अटेन्शन, राईट. ते हेडलाईन्स असतं, राईट. आपण म्हणतो आजच्या हेडलाईन्स काय आहेत न्यूजच्या, म्हणजे आज मेन काय झालं आहे. टायटल जनरली आपण स्टोरीला देत असतो, स्टोरी, बुक्स असेल त्याला टायटल देतो आपण, राईट. कॅप्शन म्हणजे डिस्क्राईब करणं एखाद्या पिक्चरला. हेडलाईन म्हणजे काय, एखाद्या न्यूजचं टायटल, न्यूजला जे आपण टायटल दिलं, दॅट इज हेडलाईन्स, ओके. तर हेच आपल्याला बघायचं आहे, सिम्पल आहे, ठीक आहे. इथे बघा आपल्या स्क्रीनवर, बघा एक न्यूज आहे, करेक्ट. ही न्यूज तुम्हाला इथं दिसेल, आणि याला टायटल काय द्यायचं आपल्याला, ठीक आहे, हे तुम्हाला निवडायचं आहे. टायटल काय असेल, त्यासाठी कॅप्शन काय असेल, ठीक आहे. कॅप्शन म्हणजे काय, एक शॉर्ट सेंटेन्स म्हणा, तो डिस्क्राईब करतो एखाद्या वर्डला, ठीक आहे. चला, वर्डला म्हणा, पिक्चरला म्हणा. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो द न्यूज आयटम्स. बघा न्यूज आयटम आहे, हे न्यूज आहे ॲक्च्युअलमध्ये. बघा, मुंबई, ऑगस्ट 12, अ रिसेंट सर्वे ऑफ द, ओके, सांता क्रूज चेंबूर लिंक रोड, ओके, बाय द MSRDC revealed that the 2-year-old road is already ridden with the potholes and scratches, okay, potholes and scratches, passing a threat not only the motorist but also to be the Kurla railway track below, ठीक आहे. म्हणजे बघा, एक सिंपल तुम्हाला एक न्यूज आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये बघा राईट, एक सिंपल न्यूज आहे, आणि या न्यूजच्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातील, ठीक आहे, आणि त्या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. आर यू ऑल रेडी? ओके, ठीक आहे. चला, केअरफुली अगोदर हा रीड करा न्यूज, नंतर क्वेश्चनकडे जाऊ आपण. सिम्पल आहे, काय सांगितलं बघा, रिसेंटली एक सर्वे करण्यात आला, ओके, ऑफ द सांता क्रूज चेंबूर लिंक रोडचा बाय द MSRDCने. बघा, एक सिम्पल सर्वे आहे, ठीक आहे. सर्वे काय म्हणतोय बघा,
अ रिसेंट सर्वे ऑफ द सांताक्रूज चेंबूर लिंक रोड. एक रिसेंट सर्वे करण्यात आला. कोणं केला? बाय द MSRDCनं केला. ओके. काय रिव्हील झालं त्याच्यामध्ये की 2 year ओल्ड रोड, म्हणजे रोड फक्त 2 वर्ष आहे, ऑलरेडी रिडन विथ द पॅथ होल्स अँड स्क्रॅचेस. त्याला खड्डे पडले आणि स्क्रॅचेस, राईट, ह्या स्क्रॅचेस झालेले आहेत. ठीक आहे, राईट. पोस्टिंग अ थ्रेट नॉट ओनली द मोटरिस्ट, जे मोटर चालत त्यांनाच फक्त रिस्क नाही आहे, बट ऑल्सो कुर्ला रेल्वे ट्रॅक जे आहे त्याच्याखाली त्याला पण एक रिस्क आहे. ओके. सो आता सिम्पल एक न्यूज आहे, तुम्हाला याचे रिलेटेड क्वेश्चन विचारले. द मोस्ट सुटेबल हेडलाईन्स इज, आता ही न्यूज आहे. ओके. तर या न्यूजसाठी तुम्ही कुठलं हेडलाईन इथे हे कराल? विच हेडलाईन्स इज मोस्ट सुटेबल? कुठलं हेडलाईन असेल इथे बघा. देअर आर फॅथ होल्स ऑन द SCLR, हे असू शकतं. 2 year old SCL falls prey to path holes. काय असू शकतं? रिसेंट सर्वे शोड. म्हणजे हेडलाईन तुम्हाला अशी असली पाहिजे की अटेन्शन ग्रॅब झालं पाहिजे रीड करणाऱ्याचं. काय असू शकतं करेक्ट? ओके. बघा, आता हेडिंग कशी असायला पाहिजे, हेडलाईन्स कशी असायला पाहिजे, एकदम अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे. ठीक आहे. रीडर मस्ट बी ग्रॅब द अटेन्शन. सो बघा, रिसेंट सर्वे शो. रिसेंट सर्वे शो काय दाखवतो? जोपर्यंत रीडर कंप्लीट न्यूज रीड करत नाही तोपर्यंत त्याला समजणार नाही. सो हे तर मोस्ट फेवरेबल हेडलाईन नाही आहे. नुसतं SCLR केलं तर हे पण काय SCLR? जोपर्यंत रीड करणार तो समजेल का? हेडिंग रीड केल्या केल्या समजलं पाहिजे की त्याच्यामध्ये काय, राईट. देअर आर फॅथ होल्स ऑन SCL, हे असू शकतात. करेक्ट वाटतं की तिथे आहेत, बट त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असं वाटतं की 2 year ओल्ड, म्हणजे 2 वर्ष फक्त जुना SCLR फॉल्स प्रे टू द फॅथ होल्स. म्हणजे फक्त 2 वर्ष जुना जो आहे रोड आहे त्याला खड्डे पडलेत. म्हणजे हे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते की नाही, फक्त 2 वर्षाच्याला. ठीक आहे, म्हणजे थोडंसं मोर इन्फॉर्मेटिव्ह आहे हेडलाईन्स. ओके. सो ऑप्शन 2 करेक्ट येतं. 2 वर्ष जुना फक्त रोडला खड्डे म्हणून ते थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं. नुसते रोडला खड्डे म्हणलं, कुठला रोड, काय रोड, कोणता रोड, किती जुना, काय आहे काय समजतं का त्याच्यामधनं? नाही. म्हणजे हेडलाईन रीड केल्या केल्या काहीतरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. चला, तुम्हाला समजलं असेल. सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर बघा. पिक आउट द रॉंग हेडलाईन. आता रॉंग हेडलाईन तुम्हाला हे करायची आहे, पिकआउट करायची आहे, रॉंग, की जी नसायला पाहिजे. ठीक आहे. बघा, रेल्वे ट्रॅक इन डेंजर. आता त्याच्याखाली रेल्वे ट्रॅक होता, करेक्ट, तो डेंजरमध्ये आहे, हे पण हेडलाईन असू शकतं. मोटरिस्ट आर्टरीज, हे पण असू शकतं. पॅथ होल्स ऑन मेजर रोड, हे पण असू शकतं. MSRDC मेड बाय SCLR. काय करेक्ट तुम्हाला वाटतं? न्यूजच्या अकॉर्डिंग काय करेक्ट हेडलाईन्स वाटत आहे जी नाही आहे? ओके. बघा, तर याच्यामध्ये बघा, तुम्ही जर बघितलं तर हेडलाईन रीड केल्या गेलं तुम्हाला काहीतरी आयडिया आली पाहिजे. ओके. रेल्वे ट्रॅक इन डेंजर. बाबा, रेल्वे ट्रॅक इन डेंजर, बट वेअर? आपण न्यूज काय करतो, रीड करतो, तर हे पण काहीतरी पर्सेंटेजमध्ये करेक्ट आहे. मोटरिस्ट ॲट रिस्क, बरोबर, जे मोटर गाड्या चालवतात त्या रिस्कमध्ये आहेत. तो माणूस इंटरेस्टिंग रीड करतो, कारण आपण पण चालवतो. पॅथ होल्स ऑन मेजर रोड, मेजर रोडला पॅथ होल्स, हे पण करेक्ट आहे. बट MSRDCनं तो रोड बनवला, कोण रीड करायला? बनवला, आपण कशाला रीड करणार? जोपर्यंत एखादी न्यूज आपल्यासोबत रिलेट करत नाही तोपर्यंत आपण रीड करत नाही. ओके. सो ऑप्शन 4 जे आहे इनकरेक्ट हेडिंग आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. चला, नेक्स्ट आपण जाऊया. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, पुणे ऑगस्ट 2010 एक न्यूज आहे. हेवी रेन इन द घाट सेक्शन ऑफ महाराष्ट्र हॅव फोर्स टुरिस्ट टू कॅन्सल देअर लॉंग वीकेंड प्लॅन टू प्लेसेस लाईक लोणावला, महाबळेश्वर अँड माथेरान.
This has resulted in an unexpected boom in the hotel booking in Goa. Okay, according to the local hotels, okay, tourists unable to go to the hill station and have decided to make a Goa their weekend getaway. सो सिम्पल एक न्यूज आहे. तुम्हाला क्वेश्चन काय विचारला, द मोस्ट सुटेबल हेडलाईन्स इज, काय असेल मोस्ट सुटेबल हेडलाईन्स. हेडलाईन्स कशी असली पाहिजे, रीड केले की लक्षात आलं पाहिजे, की अट्रॅक्टिंग पण वाटलं पाहिजे आणि रीडचा तो न्यूज पण लक्षात आली पाहिजे. अँड अप्रोप्रिएट एंडिंग फॉर द न्यूज आयटम, अप्रोप्रिएट एंडिंग असली पाहिजे. तर काय असू शकतं रे बघा, मोस्ट सुटेबल हेडलाईन्स काय असू शकतं. तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत बघा, रीड करा. रेन्स, नुसतं रेन्स म्हटल्यानंतर आपण रीड करणार का, नुसतं पाऊस हेडलाईन्स आहे, काहीतरी रीड करणार का आपण, नाही. टुरिस्ट आर अनएबल टू गो टू द हिल स्टेशन, हेवी रेन इन द घाट सेक्शन, हे पण येऊ शकतं. महाराष्ट्रास लॉस, गोवास गेन, हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटते की नाही हेडलाईन्स. महाराष्ट्र लॉस अँड गोवाज गेट, बट वॉट आपण रीड करतो. ठीक आहे, ॲक्च्युली सेकंड, थर्ड अँड फोर्थ हे तिन्ही पण हेडलाईन्स करेक्ट आहे. टुरिस्ट आर अनएबल टू गो टू द हिल स्टेशन, हेवी रेन इन द घाट सेक्शन करेक्ट आहेत. बट सगळ्यामध्ये चांगली बेस्ट निवडायची आपल्याला. ठीक आहे, चला तर काय वाटतं बेस्ट कुठली असेल. येस, ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे तुमचा. बघा आता टुरिस्ट आर अनएबल टू गो टू द हिल स्टेशन हे पण करेक्ट आहे, असू शकतं. हेवी रेन इन द घाट सेक्शन, महाराष्ट्राज लॉस अँड गोवाज गेन, हे थोडं इंटरेस्टिंग हेडलाईन्स आहे. ओके, महाराष्ट्राज लॉस अँड गोवाज गेन. ओके, मग आपण रीड करतो काय, तर थोडंसं इंटरेस्टिंग हेडलाईन आहे. सो ऑप्शन 4 तुमचं करेक्ट येतं. नेक्स्ट आहे बघा, अप्रोप्रिएट एंडिंग फॉर द न्यूज आयटम. अप्रोप्रिएट एंडिंग काय असेल, महाराष्ट्र बी रेडी फॉर द टुरिस्ट रश, वी विश देम वंडरफुल स्टे ॲट द हिल स्टेशन, वी होप दॅट देअर विल बी हेवी रेन्स, गोवा बी रेडी फॉर द ग्रेट टुरिस्ट रश. राईट, त्याला काय वाटतं तुम्हाला या याच्यावरनं एंडिंगला तुम्हाला काय एक मला वाटतं अप्रोप्रिएट एंडिंग असेल याची न्यूजची. ओके, सो बघा इथे जर आपण बघितलं आहे अप्रोप्रिएट एंडिंग फॉर द न्यूज आयटम्स, तर बघा इथे आपण जर बघितलं आता एंडिंगला काय दिलेलं आहे बघा, टुरिस्ट अनएबल टू गो टू द हिल स्टेशन, ते अनएबल आहे टू द गो टू द हिल स्टेशन, सो दे हॅव डिसाइडेड टू मेक अ गोवा ओके टू देअर वीकेंड गेटवे. आता ते कुठे जाणार, गोव्याला जाणार आहेत. ओके, सो एंडिंगला काय असेल पाहिजे, गोवा बी रेडी फॉर दी ग्रेट टुरिस्ट रश. तरी एक वाटतं ना आपल्याला की एंडिंगला गोव्याचे रिलेटेड आहेत ना, सो याच्या एंडिंगला गोव्याचे रिलेटेड काहीतरी असायला पाहिजे. ओके, सो गोवा बी रेडी फॉर द ग्रेट टुरिस्ट रश. सो एंडिंगला पण गोव्याच्या बद्दल दिलेलं आहे ना, सो त्यावरनं ते आपण डिसाईड करू शकतो. चला नेक्स्ट आहे, राईट, सिम्पल आहे बघा, एक्सप्लेन करतो तुम्हाला, रीड करून दाखवतो आणि त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन काय आहेत. वन्स 2 वुमन विजिटेड किंग सोलमन्स कोर्ट. ओके, it said that she was mother of the same baby. Okay, it said that म्हणजे प्रत्येक जण म्हणत होतो त्या दोघीपैकी की she was a mother of the same baby. There was no way for a king Solomon to find out the truth. आता त्याच्यावर कुठला मार्ग नव्हता की कोण खरं बोलते कोण खोटं बोलते, राईट. सो फायनली आफ्टर थिंकिंग फॉर सम टाईम ही सेड, तो राजा म्हणाला, काय म्हणाला, कट द बेबी इन द हाफ अँड गिव्ह 1 हाफ टू द ईच वुमन. ठीक आहे, बेबीला हाफमध्ये कट करा आणि अर्ध तुम्ही घ्या. इमिजिएटली वन ऑफ द वुमन स्क्रीम्ड ओरडली, नो नो डू नॉट हार्म माय बेबी. ठीक आहे, माझ्या बेबीला काही इजा करू नका. लेट हर हॅव हिम इन्स्टेड, त्याकरता तिलाच देऊन टाका. सॉलोमन्स इमिजिएटली न्यू, त्याला लगेच माहीत झालं दॅट धिस वुमन वॉज अ रिअल मदर. ही गेव हर बेबी अँड पनिश अदर वन. सिम्पल आहे, एक स्टोरी आहे. ठीक आहे, तर स्टोरीचं काय सांगितलं इथं, मोस्ट सुटेबल टायटल काय असेल, द मदर्स लव, किंग सोलोमन्स कोर्ट, द 2 वुमन्स.
काय असेल रे ग्रेट किंवा मोस्ट सुटेबल टायटल काय असेल या स्टोरीसाठी? ठीक आहे, चला. तर मोस्ट सुटेबल टायटल आहे तुमचं बघा, मदर्स लव आहे ना. त्याच्यामध्ये किती आई प्रेम कर तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, मदर्स लव. नेक्स्ट वन, विच ऑफ दीज लाईन्स कॅन कम आफ्टर द लास्ट लाईन इन द स्टोरी? विच ऑफ दीज लाईन्स कॅन बी कम आफ्टर द लास्ट लाईन ऑफ द स्टोरी? स्टोरीची लास्ट लाईन आहे, ही गेव हर बेबी अँड पनिश द अदर वुमन. तर या लाईन नंतर एंडिंगला कुठली लाईन आली असती? ओके, इम्पॉसिबल जर पॉसिबल असतं तर. बघा, द रिअल मदर वेंट होम हॅपीली, राईट. रिअल जी मदर होती ती आनंदानं घरी गेली. द फॉल्स मदर वेंट होम हॅपीली, हे तर येतच नाही कारण तिला पनिश केलेलं आहे. किंग सोलोमन फाइंड्स आउट द ट्रूथ, इट इज इझी टू फाइंड आउट द ट्रूथ. काय असेल एक बेस्ट एंडिंग लाईन? काय असेल तुमच्या नुसार? बघा इथे, ही गेव हर बेबी अँड पनिश द अदर वन्स. सो लास्ट वन काय असायला पाहिजे? द रिअल मदर वेंट होम हॅपीली, आणि जी रिअल मदर होती ती घरी आनंदाने गेली बिकॉज शी गॉट हिज बेबी, राईट, गॉट हर बेबी. सो ऑप्शन 1 करेक्ट येतं. ऑप्शन 1 करेक्ट येतं. ठीक आहे, चला. आता बघा, हा नेक्स्ट पॅरेग्राफ जो आहे हा तुम्ही सॉल्व करा ॲज अ होमवर्क. ठीक आहे, हा पॅरेग्राफ काही नाही, सिम्पल आहेत. यानंतरचे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली ते येतील. मिनिंगफुल पॅरेग्राफ वगैरे हे पण आपण उद्याच बघूया. ठीक आहे, चला. हा सेकंड